राज्यात सध्या औरंगजेबाच्या कबरेवरून वाद पेटलाय। याच मुद्द्यावर शरद पवार गटाचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अमरावतीत पत्रकार परिषदेत भाष्य करत राज्य सरकारवर गंभीर आरोप केला। शेतकरी, शेतमजूर, महिला आणि या अत्याचारांचे या महत्त्वाच्या प्रश्नांवर लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी, ज्वलंत प्रश्नांवर लोकांना मन भटकवण्यासाठी अशा प्रकारचे वक्तव्य केली जात असल्याची टीका अनिल देशमुख यांनी केली। कसं आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीची कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती आहे, अशा या परिस्थितीमध्ये कालच बजरंग दलच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन राज्य शासनाच्या माध्यमातून औरंगजेबाची कबर काढून टाकली पाहिजे आणि नाही काढली तर आम्ही कार सेवाकडून ती उखडून काढू अशा पद्धतीचं वक्तव्य केलं। हे अतिशय दुर्दैवी वक्तव्य आहे। राज्य शासनाची गांभीर्याने दखल घ्यायला पाहिजे। समाजामध्ये अशा पद्धतीची द्वेषाची भावना पसरवणं ही काही योग्य नाही। त्याच्यामुळे राज्य शासनाने कडक पावले उचलून याबाबतीत जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, हे माझं प्रामाणिक इथे मत आहे।